नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कार न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विजाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे होंडाची ॲक्टिवा इलेक्ट्रिकमध्ये। येस, होंडा ॲक्टिवा इलेक्ट्रिकमध्ये कधी येणार आहे तुमचे भरपूर असे प्रश्न होते। फायनली होंडा इंडियाने ॲक्टिवा इलेक्ट्रिक जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये जर पाहिलं तर अनवील केलेली, अजून प्राइसिंग आलेली नाही आहे। प्राइसिंग येईल जानेवारीमध्ये। जानेवारी म्हणजे 1 जानेवारीपासून या गाडीच्या ज्या बुकिंग आहेत त्या देखील ओपन होणार आहेत। त्यासोबत QC1 ही जी गाडी आहे ॲक्टिवाच्या लोअर रेंजमध्ये जर पाहिलं ती देखील लॉन्च केलेली आहे। ॲक्टिवामध्ये काय काय फीचर्स आहेत, रेंज किती आहे, प्राइसिंग काय असू शकते, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला फ्रंटने आपण थोडंसं जे लुक आहे ते पाहूया। आता फ्रंट साईडने जर गाडी पाहिली ना तर ते जे EV करण्याचा प्रयत्न केले ना, भरपूर ब्रँड काय करतात की EV करण्याच्या नादामध्ये गाड्यांचं जे डिझाईन आहे ते बिघडून देतात। तसं ॲक्टिवामध्ये करण्यात आलेलं आहे। तुम्हाला सिंपल जे डिझाईन हे ते ऑफर करण्यात आलेले आहे। इथे तुम्हाला फ्रंट साईडला जे LEDs हेडलॅम्प आहेत ते पाहायला भेटतात। देन जे टर्न इंडिकेटर आहे हे तुम्हाला इथे हेडलॅम्पच्या इथे देण्यात येईल, तुम्ही इथे पाहू शकता। इथे आहे DRLs। देन फ्रंट जो टायर आहे हा तुम्हाला भेटतो 90-90 12 इंचचा हा टायर असणार आहे। इथे तुम्हाला डिस्क जो ब्रेक हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे। देन गाडीमध्ये जर पाहिलं तर ओव्हरऑल साईड व्ह्यू जर पाहिला तर तुम्हाला साईड व्ह्यूमध्ये स्पेस चांगला भेटतो, फुटरेस्ट चांगला आहे, मटेरियल क्वालिटी फिनिशिंग लेवल तुम्हाला नेक्स्ट लेवल भेटणार आहे, कुठलाही विषय नाही। देन इथे तुम्हाला एक जो Type-C पोर्ट आहे हा इथे देण्यात आलेला आहे, जो की तुम्ही तुमचा ऑन द वे मोबाईल इथे ठेवण्यासाठी सुद्धा जी जागा ही देण्यात आलेली आहे। बाय द वे गाडीची कीज जर पाहिली तर अशी काही डिजिटल कीज तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे। देन इथे जर पाहिलं इथे एक हुक देण्यात आलेला आहे, सो काही सामान वगैरे ठेवायचं असेल ते देखील ठेवू शकता। इथे तुम्ही गाडी जे आहे ते लॉक अनलॉक करू शकता। इथनं तुम्ही सीट जे आहे ते ओपन करू शकता, ते देखील जो स्पेस हा देण्यात आलेला आहे। सीट जर पाहिलं वाईड सीट आहे आणि तुम्ही 2 व्यक्ती याच्यावरती नक्कीच बसू शकता। इथे जो ग्रॅब हँडल आहे तो देण्यात आलेला आहे। देन इथे आहे ॲक्टिवा ची बॅजिंग। तुम्हाला टेल लॅम्प अगेन LEDsमध्ये मिळून जातात। टर्न इंडिकेटर जे आहे ते हॅलोजनमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतात। इथे आहे नंबर प्लेटची जागा। मोटरबद्दल पाहूया। मोटर जर पाहिली तर 6 kWh जी पॉवर आहे ती प्रोड्यूस करते आणि जो टॉर्क भेटतो तुम्हाला तो भेटतो 22 न्यूटोमीटरचा। ह्या गाडीचं जे टॉप स्पीड आहे ते 80चं जे टॉप स्पीड आहे हे असणार आहे। आणि आता आपण महत्त्वाची गोष्ट पाहूया की गाडीमध्ये जी बॅटरी स्वॅपेबल बॅटरी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। सो बेसिकली काय माहिती का, इथे जर पाहिलं याला लॉक देण्यात आलेले आहे, असं तुम्ही काढलं की तुम्हाला ही जी बॅटरी अशा पद्धतीनं काढायची आहे। आणि ह्या गाडीमध्ये ॲक्टिवा ह्या गाडीला नाव तर देण्यात आलेलं आहे, बट याच्यामध्ये एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे, कारण की ह्या गाडीमध्ये कुठलाही चार्जिंग पोर्ट देण्यात आलेलं नाही। आता चार्जिंग पोर्ट का देण्यात आलेलं नाही माहिती का, तर ह्या 2 ज्या बॅटरीज आहेत त्या 1.5 kWhची एक बॅटरी आहे, दुसरी 1.5 kWhची आहे। सो 3 kWhचा जो बॅटरी पॅक हा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो। आणि कंपनीने जी क्लेम रेंज या गाडीसोबत दिलेली आहे ती आहे 102 किलोमीटरची। ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस किती रेंज देते याचा देखील आपण रेंज टेस्टचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू। पण आता या गाडीमध्ये चार्जिंग पोर्ट नाही, मग ह्या बॅटरी चार्ज कशा करायच्या, तर चार्ज करायच्या आहे तुम्हाला इथे जर पाहिलं तर ते युनिट जे ठेवलेलं आहे तिथे, सो तिथे बॅटरीज असणार आहे। आणि आता सध्या होंडाने असं सांगितलेलं आहे की आम्ही मुंबई, बँगलोर आणि दिल्लीमध्ये असे जे बॅटरीचे जे युनिट आहेत ते म्हणजे चार्जिंग युनिट आहेत ते तिथे ठेवणार आहोत। सो एक कार्ड असणार आहे, ते प्रत्येक ओनरला ज्यांनी कोणी पण ॲक्टिवा घेतलेली आहे त्यांना दिलं जाईल। सो त्यांनी तिथं जायचं आहे, ते कार्ड तिथे स्वॅप करायचं आहे आणि देन ती जी फुल झालेली बॅटरी आहे ती काढायची आहे आणि ही डिस्चार्ज झालेली बॅटरी तिथे तुम्हाला त्या युनिटमध्ये ठेवायची आहे आणि देन मग तुमची गाडी पुन्हा एकदा तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे। सो ॲक्टिवामध्ये ना कुठलाही चार्जिंग पोर्ट न देणं हा एक या गाडीसाठी खूप असा ड्रॉबॅक ठरू शकतो, कारण काय आलं ॲक्टिवा नाव हे खूप पॉप्युलर राहिलेलं आहे, रिलायबल नाव आहे। ओव्हरऑल लोकांचं एक जे नातं आहे ना ॲक्टिवाशी हे खूप चांगलं नातं आहे। बट इथे होंडाने एक चांगलं म्हणजे चांगलं नाही म्हणता येणार, बट जे कॉम्बिनेशन केलं आहे ना ते थोडंसं अतरंगी गेलेलं आहे। बाकी स्पेस जर पाहिला, स्पेस नाहीच्या बरोबर इथे थोडासा स्पेस तुम्हाला भेटतो, जे की नॉर्मल साईजचं काहीतरी 1 लिटरची पिशवी आपण दुधाची म्हणू शकतो ती इथे बसू शकते। बाकी तर स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही आहे। गाडी लॉन्च करण्यात आलेली नाही आहे अजून, बट मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या गाडीची प्राइसिंग का असू शकते। बट त्याच्या आधी आता ह्या गाडीमध्ये चार्जिंग पोर्ट नसणार आहे। सो तुम्हाला जर विथ चार्जिंग पोर्ट गाडी जर घ्यायची असेल तर दुसरं मॉडेल देखील होंडाने जे आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे। सो हा व्हिडिओ झाल्यानंतर
त्या गाडीचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. बाकी काही गोष्टी आपण आहे ना इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या देखील पाहून घेऊ. इथे 7 इंचचा जो TFT डिस्प्ले हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. तुम्ही जो इको मोड आहे, स्टँडर्ड आणि जो स्पोर्ट मोड आहे हा सुद्धा याच्यामध्ये देण्यात आले. सो याचे लेआउट देखील चेंज होऊन जातं. रेंज तुम्ही पाहू शकता. आता जर पाहिलं ना तर बॅटरी किती टक्के चार्ज आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ओके. सो 95% बॅटरी चार्ज आहे. रेंज तुम्हाला दाखवते 96 किलोमीटरची. बट ओव्हरऑल ॲक्च्युअलमध्ये किती रेंज देईल हे थोडंसं ज्यावेळेस आपण रोडवरती गाडी चालू हे नक्कीच पाहू. बाकी फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला नक्कीच चांगल्या भेटतात. बटन्सची जी क्वालिटी ही देखील गाडीमध्ये नक्कीच चांगली जी आहे ते देण्यात आलेली आहे. बट ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे ना ही माझ्या मते 1 लाखाच्या आसपास असायला पाहिजे. 1 जानेवारीला बुकिंग स्टार्ट होणार आहे. सो तुम्ही जर तुम्हाला घ्यायचे असेल तर जवळच्या होंडाच्या शोरूममध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन देखील ह्या गाडीचे जे बुकिंग आहे त्या करू शकता. सो काय वाटतं तुम्हाला ॲक्टिवा 6e संदर्भात कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.